नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही चॅनलवर ऐकताय रामचंद्र खोत लिखित आणि दिलीप राज प्रकाशन प्रकाशित कादंबरी खोत. आणि आज या कादंबरीचा 29वा अर्थात शेवटचा भाग तुम्ही ऐकणार आहात. पण श्रोते हो, रामचंद्र नलावडे सर आणि दिलीपराज प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड यांचे मी मनापासून या शेवटच्या भागातही आभार मानतो. त्यांनी मला ही कादंबरी आपल्या चॅनलवर वाचण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल. आणि श्रोते हो, तुम्हाला एक विनंती करतो की अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात खोत भाग 29वा. रुग्ण तपासून अवधूत दिवाणखान्यात सागवानी लाकडी खुर्चीत बसला होता. खेडेगावात त्याची प्रॅक्टिस एवढी चालत नव्हती. रुग्ण कधीही येत, मग तो पानावर बसलेला असला तरी उठावं लागायचं. सगळ्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती सारखी नसे. एखाद्याकडे त्याची फी द्यायला सुद्धा पैसे नसत तेव्हा तो रुग्ण त्याचे पाय धरत गयावया करत म्हणायचा, डॉक्टर डॉक्टर आता माझ्याजवळ पैसा नाही, तुम्हासनी मी कणगीतला भात आणून घालीन. त्यांनी असं तोंड वेंगाडल्यावर अवधूत काही बोलू शकत नसे. एखादा त्याला दादा खोतांची ओळख सांगे, वाड्याचे आणि त्याचे पूर्वीपासून कसे ऋणानुबंध आहेत हे त्याला पटवून दे. काही बिलंदर रुग्ण, डॉक्टर आत्ता माझ्याकडं पैसा नाही, मोरल्या बारीला आणून देईन, असं त्याला झोलाई देवीची शपथ घेऊन सांगायचे. काही रुग्ण त्याची फी न कुरकुरता काढून देत. गावच्या ठिकाणी त्याला वेगवेगळे अनुभव यायला लागले होते. दिवसभरात 2-3 रुग्ण येत तर कधी कोणीही येतही नसे. मग तो त्याची कामं करत राहायचा. गावी राहून त्याला शेतीकडे लक्ष देता येत नव्हतं म्हणून तो त्याच्या वैद्यकीय पेशावर अवलंबून नव्हता. गावच्या जाधव तलाठ्यानं त्याला सातविणीच्या माळाला सातबाराला कूळ म्हणून दौलत रायबा गावडे याचं नाव तालुक्याच्या तहसीलदारानं आदेश केल्यानं लावल्याचं लेखी कळवलं आणि त्याची पोचही घेतली. तहसीलदारानं चुकीचा आदेश दिल्यामुळे अवधूत मनातनं खूप अस्वस्थ झाला होता. त्याला महसूल खात्यात असलेल्या बजबजपुरीचा मनस्वी राग आला होता. कानडे वकिलांच्या कानावर घालण्यासाठी तो बसल्या जागेवरनं उठला. रिसिव्हर कानाला लावून त्यांनी वकिलांना फोन लावला. 2-3 वेळा रिंग झाली आणि मग तो फोन उचलला गेला. वकिलांनी उचललेला होता. पलीकडनं आवाज आला, हॅलो. हां, मी डॉक्टर अवधूत दामले बोलतो आहे. हां, बोला की डॉक्टर, काय सेवा करू? एक बातमी सांगायला तुम्हाला फोन केला होता. हां, बोला की. मागे एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं की गावातल्या एका कुळवाड्याने आमच्या जमिनीत वहिवाट नसताना मामलेदाराकडे 70B प्रमाणे कुळ म्हणून नाव लागण्यासाठी अर्ज लिहून दिला आहे. बरं, मग त्याचं काय झालं? गेल्या महिन्यात मामलेदारानं ती तारीख चालवली. तो कुळ नाही आहे म्हणून मी त्यांना माझा जबाब दिला होता, तरीसुद्धा मामलेदारांनी पैसे खाऊन त्याच्या बाजूने निर्णय दिला. डॉक्टर, हे असं होणार हे मला आधी माहिती होतं. त्याची कल्पना मी आधी तुम्हाला दिली होती. पण याला काही अर्थच नाही ना. अहो, हल्ली प्रामाणिक माणसाला न्याय मिळणं दुरापास्त झालं आहे डॉक्टर. हल्ली न्याय विकत मिळतो असं मला खेदानं म्हणायला लागतं आहे. पण माझ्या कबुली जबाबाचा मामलेदाराने विचारच केलेला नाही. डॉक्टर, तुमच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी त्यांनी तुमचा कबुली जबाब घेतला आणि त्या प्रकरणाला जोडला. या पलीकडे त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. महसूल खात्यात आधी निर्णय दिला जातो, मग तारखा चालवल्या जातात. आणि हे मी वरवरचं नाही सांगत, हा माझा आजवरचा अनुभव सांगतोय तुम्हाला. माझ्या अशिलाची बाजू रास्त असूनसुद्धा कधीकधी त्याच्या विरोधात या खात्यानं निर्णय दिलेला आहे. त्यामुळे महसूल खात्यावरची कुळ कायद्याची केस जी असेल ना, तर मी शक्यतो स्वीकारतच नाही. माझे वकील मित्र हे काम चांगलं करतात, त्यांचा हातखंडा येतो. साहेब, मला त्या गावडेला इतक्या सहजासहजी नाही सोडायची जमीन. याच्यावर काही उपाय आहे? तुमची तयारी आहे का? हो, आहे तयारी, तुम्ही सांगा. डॉक्टर, मामलेदाराच्या निर्णयाच्या विरोधात तुम्हाला 60 दिवसांच्या आत दिवाणी न्यायालयात अपील दाखल करावं लागेल. मला तुमचं सहकार्य हवं आहे. मी अपील करायला तयार आहे. अवश्य करतो. मग त्यासाठी कुठली कागदपत्रं लागतील ते मला सांगा. डॉक्टर, तुम्ही वेळ काढून माझ्याकडे या, आपण त्याच्यावर निवांत चर्चा करू. लागणारी कागदपत्रं तुम्हाला लिहून देतो. तुम्ही धीर सोडू नका. शेवटी कोर्टात तुमच्या बाजूनं निकाल लागणार आहे हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतोय. आभारी आहे मी वकील साहेब. नाही, त्याची काही गरज नाही. दुसरं असं की सुलभा दामोदर पेंडसे या केसची मी तुम्हाला कागदपत्रं आणून दिली होती. त्या कामाचं काय झालं ते तुम्ही मला सांगितलं असतं.
डॉक्टर, तुमची कागदपत्रं बघितली. मी त्या बाईला माझ्या सहीनं नोटीस पाठवली आहे. मला वाटतंय ती नोटीस तिला मिळालेली असावी. तुझं उत्तर येवो न येवो, आपण पुढची कारवाई 10 दिवसाच्या आत करू. पुन्हा एकदा तुमचे आभार. बरं, ठेवू का? अवधूतनं कानाला लावलेला रिसिव्हर खाली ठेवला आणि तो पुन्हा लाकडी खुर्चीत मोकळा श्वास घेत बसला. आता शेंडी तुटो व पारंबी, माघार घ्यायची नाही, त्यांनी मनात निश्चय करून टाकला. कुळवाड्यानं केस जिंकल्याचा सल त्याच्या मनात डाचत होता आणि त्यामुळे त्याची गावात नाचक्की होत होती. अवधूतच्या डोळ्यात आता रक्त उतरलं होतं. चुलीतल्या निखाऱ्याप्रमाणे तो अपमानानं आतल्या आत नुसता जळत होता. सातविणीच्या माळावरची जमीन त्याच्या डोळ्यापुढून जात नव्हती. सुलभाला तोंडी खरेदीनं जमीन देऊन बाबांनी मोठी चूक केली असं त्याला वाटत होतं. तिच्या घशातनं त्या जमिनी काढून घ्यायचा त्यांनी मनात पक्का विचार केला होता. अनुराधा पदराला ओले हात पुसत दिवाणखान्यात आल्या आणि मोकळा श्वास घेत त्यांनी विचारला अवधूतला, अवधूत, इतका वेळ कोणाशी फोनवर बोलत होतास? मी कानडे वकिलांशी बोलत होतो. का बरं? मनातलं शंका निरसन करून घेण्यासाठी अनुराधानं त्याला विचारलं. आई, तुला ठाऊक आहे, त्या दौलत गावडेनं कूळ नसताना मामलेदाराला चिरीमिरी देऊन आपल्या जमिनीत कूळ म्हणून नाव लावून घेतलं आहे त्याने. हो, ते मला तुझ्याकडनं कळालं. मी त्या कुळवाड्याला अशी जमीन कशी सोडणार? ती जमीन माझ्या वाडवडिलांची आहे. मग तू आता काय जमिनीचं करायचं ठरवलं आहे त्या? मला सांग बरं. मला कळायला पाहिजे ते, म्हणून मी तुला विचारते आहे. आई, मी मामलेदाराच्या त्या निकालावर कानडे वकिलांचा सल्ला घेऊन दिवाणी न्यायालयात अपील दाखल करणार आहे. अवधूत, कानडे वकील अजूनपर्यंत कुठलीही केस हरलेली नाहीत. तुझे बाबा त्याची खूप स्तुती करत आणि त्यांच्याशिवाय दुसऱ्या वकिलाच्या घराची पायरी तुझ्या बाबांनी कधी चढलीच नाही. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी तो नियम पाळला. कानडे वकिलांवर त्यांचा फार विश्वास. उगाच नाही, कुळ कायदा लागू झाला तरी आपल्या 100 एकराच्या वर जमीन ताब्यात राहिली. हे त्या कानडे वकिलांचे आपल्यावर उपकार आहेत. आई, आत्तासुद्धा त्यांनी मला खात्रीने सांगितलं आहे की दिवाणी कोर्टात आपल्या बाजूनं निकाल लागेल. मामलेदारानं दिलेला निकाल चुकीचा आहे, तो दिवाणी कोर्टात टिकणार नाही असंही त्यांनी मला सांगितलं. अवधूत, अरे लोक आता पहिल्याप्रमाणे प्रामाणिक नाही राहिले रे. पहिले लोक मान कापली तरी खोताच्या विरुद्ध तोंडातनं ब्र काढायचे नाहीत. घरात एखादा कोणी आजारी पडला तर वाड्यात घास मागायला येत. तो घास तोंडात गेल्यावर कितीतरी लोकांची दुखणी हटली. खोटं सांगत नाही मी तुला, माझ्याकडे या गोष्टीचा पुरावा आहे. पण आता तेच लोक खोताची पत्रास ठेवत नाही आहेत. खाल्लेल्या अन्नाची पण त्यांना ओळख नाही रे. फार दुःख होतं मला याचं. आई, दिवस बदलले ना की माणसंसुद्धा बदलतात. काळाच्या प्रवाहाबरोबर आपल्याला वाहायला शिकायला हवं. थोडा वेळ कोणी कोणाशी बोललं नाही. दिवाणखान्यात नीरव शांतता पसरली होती. कोपऱ्यात दूरदर्शन संच होता. त्याच्याजवळ टिपॉयवर फोन ठेवला होता. धूळ उडू नये म्हणून त्याच्यावर स्वच्छ धुतलेला सफेद रुमाल घातला होता. लाईट गेली होती, त्यामुळे डोक्यावर असणारा पंखा फिरत नव्हता. सूर्याच्या किरणांनी छतावरचं नक्षीदार झुंबर चमकत होतं. त्याचा प्रकाश डोळ्यावर पडल्यावर डोळे दिपून जात होते. मुलामा केलेल्या भिंतीवर नानांचा आणि दादा खोतांचा फोटो लावला होता. त्या फोटोंना ताज्या जास्वंदीच्या सुगंधी फुलांची माळ घातली होती. नीरव शांततेचा भंग करत अवधूतनं अनुराधाला दीर्घ निश्वास सोडून विचारलं, अगं आई, भारती कुठे गेली आहे? दिसत नाही आहे. मी दिवाणखान्यात येऊन बसलो की एव्हाना ती 2-3 वेळा तरी येऊन जायची. अरे, शलाका आणि भारती दोघी सोमेश्वराच्या देवळात दर्शनाला गेले आहेत. आज सोमवार आहे ना, त्या दोघी प्रत्येक सोमवारी सोमेश्वराच्या दर्शनाला जातात. शलाका शाळेत नाही गेली आज? आज रजा टाकली तिने. मी सकाळी तिला विचारलं तेव्हा मला म्हणाली डोकं दुखतं आहे. आई, हल्ली तिचं काहीतरी बिनसलं आहे असं मला वाटतं आहे. अवधूत, तुला मी एक गोष्ट सांगू का? ती आत्ता या ठिकाणी हजर नाही म्हणून सांगून ठेवते. तिच्या खाजगी गोष्टीत लक्ष नको घालू, दुर्लक्ष कर. आई, मी दवाखान्याच्या उद्घाटनासाठी त्या भागवत सरांना आमंत्रण दिलं नाही म्हणून तिला माझा राग आला होता. तुला खरं सांगू का, तो माणूस मला अजिबात आवडत नाही. तो आतल्या गाठीचा आहे. त्याचे डोळेसुद्धा लबाड वाटतात. तो वाड्यात आला ना की माझी तळपायाची आग मस्तकाला जाते. अवधूत, झालं का तुझं बोलून? हे बघ, मला ते सगळं ठाऊक आहे, पण मी काय करू सांग ना. शलाका माझी मुलगी आहे. मी तिचे अपराध नाही पोटात घालायचे तर मग कोणी घालायचे? आणि आपण तिला जर प्रत्येक गोष्टीत जाब विचारत राहिलो ना तर ती एकाकी पडेल. अरे, आपल्यावरचा तिचा विश्वास उडून जाईल. आधीच ती तिच्या लग्नात प्रतारणा झाली म्हणून दुःखी आहे. त्यात आपण तिला आणखीन दुःखी करायचं का? नाही आई, माझं तसं म्हणणं नाही.
मला काय म्हणायचं आहे ना हे तुझ्या लक्षात नाही आलं. अवधूत, हे बघ, तुला म्हणून मी सांगते. सकाळी दामू पोस्टमन तिच्या नावचं रजिस्टर पत्र घेऊन आला होता. तिने ते वाचलं आणि त्याचे तुकडे तुकडे करून खिडकीच्या बाहेर पावसाच्या पाण्यात टाकलं. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. मला वाटतं की ते रजिस्टर पत्र भागवत सरांनी तिला पाठवलेलं असावं. त्यात ते 7-8 दिवस गावातनं गायब आहेत. तो तिला धक्का बसला आहे. ती तोंडावर काही दाखवत नाही आहे, कारण आपल्याला ते आवडणार नाही हे तिला माहिती आहे. अज्ञानात सुख असतं. आपल्याला ठाऊक नाही आहे असंच तिच्याशी आपण वागायचं आहे. तू म्हणतोस तसा तो भागवत सर स्वभावानं आतल्या गाठीचा होता, पण हिच्या पायी आपण मूग गिळून गप्प बसायचं. आई, अगं, ही स्वतःला मॅडम समजते, हिला कळायला नको का? गावात लोक नाहक चर्चा करतायत. अवधूत, मी तुला सांगते म्हणून तिला भागवत सरांबद्दल काहीही विचारू नकोस. ती डोक्यात राग घालून कुठेतरी निघून जाईल किंवा जगबुडीच्या खाडीत वैतागानं उडी घेईल. तिने तिच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर मी या वाड्यात तुला जिवंत दिसणार नाही. आई, मी तुझी शपथ घेऊन तुला सांगतो की मी तिला भागवत सरांबद्दल काहीही विचारणार नाही. पण तू असं काहीतरी बोलू नकोस. अगं, बाबांनंतर मला तुझाच या वाड्यात मोठा आधार आहे. तूच तर माझी खरी ऊर्जा आहेस. अवधूत डोळ्यात पाणी आणून म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून अनुराधा शांत झाल्या. अवधूत बोलल्याप्रमाणे वागणार याची पूर्ण खात्री होती त्यांना. अवधूतच्या बोलण्यावर विश्वास होता त्यांचा. आईच्या अशा वागण्यानं आपण शलाकाला बोलू शकत नाही म्हणून अवधूत मनात दुःखी झाला. पण त्याला अनुराधाचाच आधार होता. आता निदान आईच्या समाधानासाठी तरी त्याला गप्प बसायला लागणार होतं. शलाकाचं बेताल वागणं त्याला मुकाट्यानं सहन करावं लागत होतं. विषयांतर करत अवधूत आवंडा गिळून म्हणाला, आई, कानडे वकिलांनी सुलभा काकेंना नोटीस पाठवली बरं का. कशाबद्दल? अगं, कशाबद्दल म्हणजे काय? तिने आपली सगळी मिळकत बेकायदेशीर बळकावली आहे. कोर्टात मी ते सिद्ध करणार आहे. मग कानडे वकील काय म्हणतात? ते म्हणतात ही सुद्धा केस आपण कोर्टात जिंकू. बाबांनी तिला तोंडी खरेदीनं जमिनी दिल्या आहेत. तोंडी खरेदी खत कोर्ट ग्राह्य मानत नाही. यात मी तुला काहीही सल्ला देणार नाही बाबा. तू तुझ्या मर्जीचा मालक. आई, तू मला काही सल्ला देऊ नकोस. मी फक्त तुझ्या कानावर घातलं एवढंच. हो, हे मागेसुद्धा तू एकदा मला बोलला होतास, मला आठवतं आहे ते. सांगितलं होतं, पण पुढे आपलं काही बोलणं नाही ना झालं. अरे, मी त्यात काय बोलणार? त्यांच्या आत्म्याला हे बरं नाही वाटणार बरं. अनुराधा दादा खोतांच्या तसबिरीकडे भरल्या डोळ्यांनी बघायला लागल्या. आई, त्यांच्या आत्म्याला काय वाटेल याचा विचार तू नको करू. तुझ्या मनाला काय वाटतंय ते सांग. मला काय वाटतंय ते सांगू? सांग ग, माझी तयारी आहे ऐकायची. राग येईल तुला माझा? नाही येणार. दीर्घ सुस्कारा सोडून अनुराधा म्हणाल्या, अवधूत, त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी तू सुलभाला कोर्टाची पायरी चढायला लावू नकोस. आपल्याकडे अजून पुष्कळ जमिनी आहेत. एक पाय मोडला तर गोम लंगडी नाही होत रे. ती जमीन तिच्याकडे राहिली तर आपल्याला काय फरक पडणार आहे? कोर्टात सुलभाच्या विरोधात निकाल लागला तर तिची दशा अन्नान्न होईल. तिचा तळतळाट लागेल आपल्या वाड्याला. तिचा शाप आपल्या घराण्याला लागेल. याचा विचार कर आणि मग पुढे पाऊल टाक. अनुराधाच्या बोलण्याचा अवधूतला राग आला. तो त्यांच्याकडे गुस्स्यात बघत म्हणाला, आई, धन्य आहे तुझी. मागे तुम्हाला असं काही बोलली नव्हतीस. आत्ताच तू असं का बोलतेस? अशा जर लोकांना जमिनी सोडून दिल्या तर आपण या गावात भूमिहीन होऊ. हे बघ, तेव्हा मी तसा विचार केला नव्हता. आता मी विचार करून तुला सांगते. मला तुझं म्हणणं पटलेलं नाही आहे. ठीक आहे, तुझी मर्जी. हां, पण यापुढे सुलभाच्या बाबतीत तू मला काही विचारू नकोस. मी तुला काही सांगणार नाही. अनुराधा मनातनं निराश झाल्या होत्या. आईला दुःखी केल्याबद्दल अवधूतला सुद्धा वाईट वाटलं. त्याला प्रश्न पडला होता की आपली आई सुलभाशी सूडबुद्धीनं का वागत नाही. तिच्या ठिकाणी अन्य एखादी बाई असती तर ती एवढी मवाळ वागूच शकली नसती. उलट तिचा सूड उगवण्यासाठी तिने तिच्या मुलांना पतीच्या पश्चात उद्युक्त केलं असतं. बाबा सुलभाकडे आठवड्यातनं 2 वेळा जात असत तेव्हा आई मेणबत्तीप्रमाणे जळून अख्खी रात्र काढायची. मनातलं दुःख कोणाला सांगायचे नाही. बाबांना त्याचा जाब तिने कधी विचारला नाही. आपण लहान होतो तेव्हा तिच्या डोळ्यात आपण अश्रू पाहिले. आपण मोठे झालो तशी ती आपल्यासमोर डोळ्यातनं अश्रू काढत नसे. पण या आपमतलबी जगात इतकं सती सावित्रीसारखं वागून कसं जमेल? तिच्या या वागण्याबद्दल तिचं कौतुक करायचं का तिने बाबांना कधी जाब विचारलं नाही म्हणून तिला दोष द्यायचा?
आपल्याला काहीच कसं कळत नाही. तिच्या पोटी जन्म घेऊन तिचे ते गुण आपल्या रक्तात कसे उतरले नाहीत. तिच्या इतकी सहनशीलता अंगी असणारी आणि समंजस बाई अन्य कुणी नसणार. अवधूतला क्षणभर आपल्या आईचा हेवा वाटला, पण त्यांनी तोंडानं ते बोलून दाखवलं नाही. उलट तिच्या वागण्यानं आपल्याला तिचा राग आलाय असं तो त्याच्या चेहऱ्यावर दाखवत होता. बराच वेळ दोघं पुन्हा गप्प बसले. अनुराधा विचार करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या स्पष्ट दिसत होत्या. त्यांच्या डोळ्यात काळजी होती. आईला विश्वासात घेत अवधूत म्हणाला, आई, भारतीच्या कानावर यातलं काही कामं जाता नाही. का रे? तुला खरं सांगू का आई, हल्ली ती मनातनं उदास असते. गावी यायच्या आधी तिने खूप समजूतदारपणा दाखवला, पण आता इथल्या जमिनीच्या कटकटीनं ती वैतागली आहे. तिला हे सगळं सहन होत नाही आहे. ती तिच्या माहेरी लाडाकोडात वाढली आहे. तिच्या काही अपेक्षा आहेत, ते या ग्रामीण भागात पूर्ण होत नाहीत. अवधूत, तिच्या माहेरचं कौतुक मला सांगू नकोस हां. तू मला सांग, या गावात काही माणसं राहत नाहीत का? भारती आता 2 मुलांची आई आहे. इथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे तिने. आई, अगं भारती समजूतदार आहे. तिला इथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागेल. तिचं म्हणणं असं आहे की मी डॉक्टर आहे. या ग्रामीण भागापेक्षा तालुक्याच्या ठिकाणी माझी प्रॅक्टिस अधिक चांगली चालली असती. मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली असती. काय चुकलं बरं तिचं? नाही रे, तिचं काही नाही चुकलं. चुकलं ते तुझ्या बाबांचं, आजोबांचं आणि पणजोबांचं. त्यांनी या गावात तेव्हा 9 लाख रुपये खर्च करून पुण्याहून 9 उंटांवरनं सामान आणून हा वाडा बांधायलाच नको होता. त्यांनी तो तालुक्याच्या ठिकाणी बांधायला हवा होता. हे बघ आई, मला तसं नाही म्हणायचं. हे बघ, तुला काय म्हणायचं हे माझ्या चांगलं लक्षात आलं आहे. अवधूत विचार करत गप्पा बसला. इतक्यात गेलेली वीज पुन्हा आली. पंखा फिरायला लागला. पंख्याच्या हवेनं थोडं बरं वाटायला लागलं. अवधूत म्हणाला, आई तुला वेळ आहे? अगं, मी तुला बघायला TV लावतो. बाकी सगळे TV बघतात, तुला कधी वेळ नाही मिळत. अरे, कामाच्या रगाड्यात नाही वेळ मिळत. कधीतरी बघते. आत्तासुद्धा मला कामं आहेत. आणि तो TV नाही बघितला ना तर माझं काही बिघडत नाही. या आधी कुठे होता रे हा TV? आई, अगं आता घरोघरी TV आलेत. दुपारच्या वेळी बायका TV बघत बसतात. मुलंसुद्धा TV बघत अभ्यास करतात. त्यामुळे तर झालं शिक्षणाचं वाटोळं. शलाका म्हणत होती की आता मुलांना शाळेत रागवायचं नाही, त्यांना मारायचं नाही, आणि शाळेचा निकाल कमी लागला की शिक्षकांना जबाबदार धरतात म्हणे. आई, आता पहिल्यापेक्षा नियम बदलले आहेत. शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये असं शासनाचं धोरण आहे. ते अवधूत बाकीचं जाऊ दे. तू आंबा काजूची रोपं कधी आणायला जाणार आहेस? गेल्या सोमवारी तुला आठवण केली होती, आज पुन्हा विचारते आहे. आई, अगं इथे कांबळे कृषी म्हणून कोणी सहाय्यक आहेत, त्यांच्याकडे 500 काजू आणि 500 आंब्याच्या कलमाची मागणी केली आहे. ते शासनामार्फत आपल्याला घरपोच रोपं आणून मोफत देणार आहेत. आपल्याकडे जी आता पडीक जमीन आहे ना, त्यात आपण आंबा काजूची लागवड करू. आणखीन 10-15 वर्षात त्या झाडांना फळं लागवड झाल्यावर वर्षाला 2-3 लाख रुपये कुठे गेले नाहीत. अवधूत, या जमिनीत सोन्याच्या खाणी आहेत. या मातीत घाम गाळला ना तर तो कधी वाया जात नाही. आणखीन 10-15 वर्षांनी मी जिवंत असेन किंवा नसेन, पण त्यावेळी तुला माझं बोलणं आठवेल. यांनी लागवड केलेल्या काजू कलमांपासून आता आपल्याला नाही म्हटलं तरी 80-90 हजार वर्षाला मिळतात, काहीही न करता. आई, अगं झाडावर मारायचा औषधाचा खर्च, गाड्यांची मजुरी, हे सगळं जाऊन तू म्हणते तेवढी रक्कम आपल्याला वर्षाला मिळते. त्यात आणखीन झाडांची वाढ झाली तर आपलं उत्पन्न वाढेल. मग माझी प्रॅक्टिस या गावात चालू दे किंवा चालू नको दे, मला त्याची काळजी नाही. माझ्या मनातलं बोललास अवधूत. अरे, माणसाच्या अंगात परिश्रम करायची ताकद आणि दूरदृष्टी असेल ना तर त्याला हमखास यश मिळतं. शेतात घाम गाळला तर वाया जात नाही. त्या घामाचं सोनं होतं आणि जमिनीतनं उगवतं. आई, अगं तुझं हे बोलणं ऐकून शेतात आणखीन काम करायचं मला हुरूप आला. तुझा शब्द मला पटतोय. आता मला माझ्या कामापासून कोणीही परावृत्त करू शकणार नाही. डोळ्यांनी काजू कलमाच्या बागा बघितल्याशिवाय आता मी स्वस्थच बसणार नाही. तू फक्त माझ्या पाठीशी राहा, मला आशीर्वाद दे. अवधूत आईबरोबर बराच वेळ निवांत बोलत बसला होता. आज कितीतरी दिवसांनी दोघांना मनमोकळेपणे बोलता आलं होतं. पाऊस पडून लख्ख ऊन पडावं तसं आता अवधूतला मनातनं वाटत होतं. अजून या दोघी देवळातनं दर्शन घेऊन कशा नाही आल्या असं म्हणत अनुराधा बसल्या जागेवरनं उठल्या आणि मंद पावलं टाकत स्वयंपाकखोलीकडे निघून गेल्या. अवधूत दिवाणखान्यात पंख्याची हवा खात एकटाच बसून राहिला. कृषी सहाय्यक कांबळे आज काजू कलमांची रोपं तालुक्याच्या सरकारी नर्सरीतनं टेम्पोतनं आणून देणार होते.
तसा तोंडी निरोप त्याने अवधूतला दिला होता. सरकारी योजनेतनं अवधूतला रोपं मिळणार होती. त्यासाठी कृषी सहाय्यक कांबळे यांनी त्याच्याकडून 7-12 आणि 8चे उतारे घेतले होते. अवधूत दिवाणखान्यात बसून टेम्पोची वाट बघत होता. शलाका त्याच्यासमोरनं निघून गेली. ती त्याच्याशी एका शब्दानं बोलली नाही. अवधूतला थोडं आश्चर्य वाटलं. एरवी ती त्याला आणि अनुराधाला सांगितल्याशिवाय घरातनं बाहेर पाऊल नाही टाकायची. आज तिच्या लांबसडक काळ्याभोर केसात बकोळीच्या फुलाचा गजरा दिसत नव्हता की तिच्या अंगावरच्या साडीला अत्तराचा वास येत नव्हता. अवधूतला तिची काळजी वाटायला लागली. ती फाटकातून बाहेर पडून निघून जाईपर्यंत तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे डोळे विस्फारून बघत होता. दिवाणखान्यात असणाऱ्या शांततेचा भंग करत भारती रडणाऱ्या निखिलला कडेवर घेऊन आली. रडणाऱ्या निखिलकडे बघत अवधूतनं भारतीला विचारलं, अगं का रडतोय तो? आत्ताच झोपेतनं उठला. आईकडे दे त्याला, तो लगेच रडायचा थांबेल. आई मागच्या दारीच जास्वंदीची फुलं काढतायत. मग माझ्याकडे दे. निखिल पप्पांकडे जा. अवधूतनं रडणाऱ्या निखिलला दिवाणखान्यात इकडे तिकडे फिरवल्यावर तो थोड्या वेळानं रडायचा थांबला. पुन्हा भारतीकडे झेपावला. त्याला खांद्यावर घेऊन भारती त्याला मायेनं थोपटायला लागली. भारतीकडे बघत अवधूत म्हणाला, भारती गावात अंगणवाडी आहे, याला आपण उद्यापासून अंगणवाडीत घालू. नको. का गं? अहो त्या अंगणवाडीत घाणेरडी मुलं येतात. ती आपापसात घाणेरड्या शिव्या देतात. त्या शिव्या आपला निखिल शिकेल. अगं असं काय करतेयस? अंगणवाडीत ब्राह्मणवाडीतली सुद्धा छोटी छोटी मुलं आहेत. आत्तापासनं त्याला त्यामुळे शाळेत जायचं वळण लागेल ना. तुम्ही सांगताय ते कळतंय मला, पण त्या अस्वच्छ मुलांबरोबर ठेवायला माझं मन नाही तयार होत. मी काय करू त्याला? अगं भारती, तू चांगली शिकलेली आहेस, तरी तू असा कसा विचार करतेस? ते जाऊ दे, त्यावर आपण नंतर चर्चा करू. मी तुम्हाला माझ्या बाबांचा निरोप सांगायला आली आहे. काल तुम्ही दिवाणखान्यात होता तेव्हा त्यांचा फोन आला होता. नेमका तो मी उचलला. काय म्हणतात बाबा? बाबांनी तुम्हाला या 2-3 दिवसात भेटायला बोलवलं आहे. अगं तू त्यांना नाही का इथे बोलवायचं? मी बोलवलं. ते म्हणाले माझे गुडघे दुखत आहेत, चालताना त्रास होतो. काम काय आहे त्यांचं माझ्याकडे? मी नाही विचारलो. तुम्ही त्यांना भेटा आणि विचारा. भारती, अगं काजू कलमाची रोपं येणार आहेत टेम्पोतनं. गावातले गडी बोलवून मला आपल्या शेतात खड्डे काढून ती रोपं लावून घ्यायची आहेत. त्यासाठी मला कमीत कमी 10 दिवस लागतील. हे काम सोडून मला त्यांना भेटायला जाता येणार नाही. त्याचं बोलणं ऐकून भारती मनातनं खट्टू झाली. तोंडातनं चकार शब्द न काढता ती निखिलला खांद्यावर हातानं थोपटत स्वयंपाकखोलीच्या दिशेनं निघून गेली. आपलं बोलणं भारतीला आवडलेलं नाही हे अवधूतच्या लक्षात आलं. दीर्घ सुस्कारा सोडून तो खिडकीतनं रस्त्याकडे बघायला लागला. वेळ निघून जात होता. टेम्पोचा पत्ता नव्हता. थोड्या वेळानं फाटक उघडून कोणीतरी वाड्याकडे येत असताना त्याला दिसलं. ती एक स्त्री होती. अवधूत डोळे विस्फारून तिच्याकडे बघायला लागला. ती सुलभा होती. हातात कसला तरी कागद धरून ती डोळ्यातनं अंगार सांडत वाड्याकडे येत होती. अवधूतला तिचं आश्चर्य वाटलं. अजूनपर्यंत तिने वाड्याकडे यायचं कधी धारिष्ट्य केलं नव्हतं. ती आज का आली आहे असा विचार त्याच्या मनात आला. त्याचं आश्चर्य कमी झालं आणि ती जागा संतापानं घेतली. ती वाड्याकडे येते हे बघून त्याला तिचा मनस्वी राग आला. पण त्याला पुढे आणखीन विचार करण्यासाठी वेळ न देता सुलभा रागानं थरथर कापत दरवाजात उभी राहिली आणि म्हणाली, अवधूत, हे काय पाठवलंयस मला? तिच्या प्रश्नाचं अवधूतनं झटकन उत्तर दिलं नाही. तो मान फिरवून बाजूला बघायला लागला. त्या अपमानानं सुलभाच्या मस्तकाच्या चिंधड्या झाल्या. ती म्हणाली, अवधूत, तुला ऐकू नाही आलं का? मी तुला काय विचारतीये? का कानात कापसाचे बोळे घातलेत? आता मात्र अवधूतला तिच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. तिच्याच भाषेत तोडीला तोड उत्तर देत तो तिला म्हणाला, तुला वाचता येत नाही का? अशिक्षित आहेस का तू? मला वाचता येतं. मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. मी तुला माझा मुलगा समजत होते, पण तू माझा 7 जन्माचा वैरी आहेस हे मला आज कळलं. कळलं ना? उत्तम झालं. अरे माझी जमीन, माझं घर तुला हवं होतं तर तू माझ्याकडे येऊन तसं सांगायचं ना. त्याच्यासाठी वकिलाची काय गरज? तू माझ्या बाबांना नादी लावलंस, आमच्या जमिनी बाळकावल्यास. त्या जमिनीशी तुझा काही संबंध नाही. त्या जमिनी माझ्या वाडवडिलांच्या आहेत, म्हणून मला त्या जमिनी तुझ्याकडनं परत हव्यात. मी त्या जमिनी सोडणार नाही. हे बघ, त्या जमिनी तुझ्या वडिलांनी मला स्वखुशीनं लिहून दिल्या आहेत. त्यात मी घाम गाळून काजू कलमाच्या बागा फुलवल्यात. त्या जमिनी तुला मी परत कशी देणार? झाडांची इज्जत नको ठेवू रे, पण त्यांच्या सावलीची तरी इज्जत करशील का नाही? स्वतःला मोठा डॉक्टर समजतोस, पण बापाच्या आत्म्याला काय वाटेल याचा विचार करायची पात्रता नाही तुझ्या अंगात. हे बघ, माझी काय पात्रता आहे हे तुझ्या तोंडून ऐकायची मला गरज नाही.
तुझी पात्रता काय आहे हे मला चांगलं ठाऊक आहे, या गावाला सुद्धा ते चांगलंच ठाऊक आहे. अवधूत, तू माझ्या इज्जतीवर शिंतोडे उडवतोयस. याचा अर्थ तुला जन्म दिलेल्या वडिलांच्या इज्जतीवर शिंतोडे उडवतोयस हे लक्षात येतंय का? मी त्यांच्याशी आयुष्यभर प्रामाणिक राहिले याला पुरावा मी स्वतः आहे. लग्न करून नवऱ्याच्या पश्चात शिंदळकी करणाऱ्या बायका या ब्राह्मणवाडीत कमी नाही आहेत. माझ्या इज्जतीचा नगारा वाजवण्यासाठी आज तुझ्याकडे आलेली नाही आहे मी. मग कशासाठी आली आहेस? आलीस तशी माघारी जा. मी तुला या नोटिशीचा जाब विचारायला आली आहे. तू कोण मला जाब विचारणारी? दिवाणखान्यात गोंधळ सुरू होता. त्या दोघांच्या भांडणाचा आवाज ऐकून भारती आणि अनुराधा हातातलं काम टाकून धावत आल्या. सुलभाला डोळ्यासमोर बघून अनुराधाला आश्चर्य वाटलं, दुःखही वाटलं. त्या तिच्यासमोर हातबल होऊन उभ्या राहिल्या. दिवाणखान्यात नानांच्या फोटोजवळ दादा खोतांचा फोटो लावला होता. हातातली नोटीस हवेत नाचवत सुलभा त्या फोटोकडे बघत डोळे गाळत वृद्धकंठानं म्हणाली, अहो तुम्ही या जगातनं निघून गेल्यानंतर तुमच्या डॉक्टर मुलानं माझी काय दशा करून ठेवली आहे बघा. तो आज मला माझ्या राहत्या घरातून तुम्ही दिलेल्या जमिनीतनं बाहेर काढायला निघालाय. तुम्ही हयात असता तर त्याची अशी हिंमत झाली नसती. आज माझ्या आणि तुमच्या चारित्र्यावर त्यांनी शिंतोडे उडवलेत, कारण तो डॉक्टर झाला आहे. त्याला आता कोणाची पत्रास राहिलेली नाही. नंतर ती अवधूतकडे बघत गयावया करत म्हणाली, अवधूत असं नको करू. या वयात मी कुठे जाऊ सांग? माझ्या पदरात नादान मुलगा नसता तर मी तुझ्याकडे नाक मुठीत धरून आले नसते. गळ्याला धोंडा बांधून जगबुडी खाडीत उडी मारली असती मी. आज माझ्या सर्वांगाला आग लागली आहे. माझा शाप लागेल तुला. मी तुला तुझ्या आईच्या ठिकाणी असले तरी मी तुझ्या पाया पडते, पदर पसरते. मला माझ्या घरातनं बाहेर काढू नकोस रे. हे बघ, तू माझ्यासमोर किती रडायचं नाटक केलं ना तरी मी पुढे टाकलेलं पाऊल मागे घेणार नाही. म्हणजे तुम्हाला घरातनं बाहेर काढणार? ते कोर्टात ठरेल, मी काय सांगणार. इतका कसा पाषाण हृदयी झालास रे? मला वाटलं नव्हतं तू इतक्या खालच्या पातळीवर जाशील. तुला काय पाहिजे ते समज, माझं काय म्हणणं नाही. तू माझं काही ऐकूनही घेणार नाहीस का? नाही म्हणजे नाही. मला परत परत तेच विचारू नको. मला माझे काम आहेत, आलीस तशी परत जा. सुलभा ओरडून त्याला म्हणाली, जातीये मी काही तुझ्याकडे राहायला किंवा भीक मागायला आलेली नाही. तुला माझी दया येईल, तू घेतलेला निर्णय बदलशील म्हणून मी वाड्यात आले होते. पण आत्ता कळलं की ती माझी चूक आहे. लक्षात ठेव तू मला या गावातून हाकलून देऊन तू मात्र कधीही सुखी होणार नाहीस. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मी जातीये आणि पुन्हा तुझं तोंड बघायला मी येणार नाही. पाण्यातून काढलेल्या मासोळी सुलभा तडफडत होती, आक्रंदत होती. तिचं काळीच पिळवटून टाकणारं बोलणं ऐकून अख्खा वाडा सुन्न झाला होता. अवधूतला तरीही तिची दया आली नाही. सुलभा आली तशी त्याच तिरमिरीत मागे वळली. अनुराधा धावत पुढे गेल्या. तिला सुलभा हाका मारायला लागल्या. सुलभानं मागे वळून सुद्धा बघितलं नाही. सुलभा एखाद्या वावटळीप्रमाणे तिच्या घराच्या दिशेनं धावत सुटली. वाड्यातलं वातावरण मात्र गंभीर झालेलं होतं. सुलभा तिच्या घरी धापा टाकत आली. धाडकन पलंगावर कोसळली. अंगावरच्या साडीचं सुद्धा तिला भान उरलेलं नव्हतं. या पलंगावर तिने दादा खोतांच्या बरोबर अनेक रात्री प्रणय क्रीडा करून जागवल्या होत्या. आता तिचं हे राहतं घर, नारळ पोफळीच्या बागा, सगळ्या मिळकतीवर अवधूत वडिलोपार्जित वारसा गाजवत होता म्हणून ती अस्वस्थ झाली होती. त्या कोर्ट कचेऱ्या तिला नकोशा वाटत होत्या. तिला तिच्या भविष्याची काळजी वाटायला लागली. अनंता घरात आला. त्याने पाण्याचा ग्लास सुलभाच्या तोंडाला लावला. पाणी पोटात गेल्यावर तिला थोडं बरं वाटायला लागलं. ती उठून बसली. हातातला रिकामा ग्लास बाजूला ठेवून अनंतानं विचारलं, आई कुठं गेली ती? तुला काय करायचं आहे? मला कळायला पाहिजे. ऐकायचं आहे? हा, ऐकायचं आहे मला. मग ऐक. मी वाड्यात गेले होते. तू वाड्यात कशाला गेलती? तुला ठाऊक नाही का त्या वाड्यात कोणी आपली इज्जत नाही करत? मला सगळं ठाऊक आहे, पण नाईलाज होता, जावं लागलं. का गेली होतीस? अरे तो डॉक्टर आपल्याला घरातनं बाहेर काढायला बघतोय अनंता. हे घर, आपल्या नारळी पोफळीच्या बागा याच्यावर तो कब्जा करू बघतोय. आज त्यांनी कानडे वकिलाकडनं नोटीस पाठवली आहे. त्याचा जाब विचारायला गेले. खरं सांगते का तू? खोटं का सांगेन मी? मला आता माझी नाही रे काळजी, मला तुझी काळजी आहे. या वयात मी तुला घेऊन कुठे जाऊ? कोण आपल्याला थारा देणार? आई तू काळजी करू नको, मी बघून घेईल त्याला. काय करशील तू? ऐकायचं आहे तुला? हो.
आज रात्री त्या वाड्याला आग लावणार मी. तुझ्या अपमानाचा बदला घेणार मी. त्याच्याशिवाय स्वस्थ नाही बसणार. त्याचं बोलणं ऐकलं आणि सुलभाला धक्का बसला. ती प्रचंड घाबरली. ती म्हणाली, अनंता, तू असं काही करणार नाही आहेस. तुला माझी शपथ आहे. हे बघ आई, मी तुझं काही ऐकणार नाही. उद्या सकाळी तुला वाड्याची राग झालेली दिसल. मी तुझा जीव घेणं अनंता. खुशाल घे ग. अनंता त्या तिरीमिरीत घरातनं बाहेर पडला. भीतीनं सुलभाच्या संपूर्ण अंगाला घाम सुटला होता. तो काही करायच्या आत सुलभा अंगावरची साडी सरळ करत अनवाणी पायानं पुन्हा वाड्याकडे वारा प्यायल्यासारखी धावत सुटली. तिच्या पायाच्या अंगठ्याला धावताना जोरात ठेच लागली. त्यातून लाल भडक रक्त सांडायला लागलं. त्या जीवघेण्या कळा सोशत ती तशी धावायला लागली. एखाद्या पिसाटासारखी तिची अवस्था झाली होती. आता तिला डोळ्यांसमोर फक्त दादा खोतांचा वाडा दिसत होता. वाड्यासमोर तालुक्यातनं आलेला टेम्पो उभा होता. गडी त्या टेम्पोतली काजू कलमांची रोपं उतरवून घेत होते. सुलभा त्या ठिकाणी एखाद्या झंझावाताप्रमाणे धावत आली. पायरीला ठेचकाळून धाडकन खाली कोसळली. तिचा कपाळमोक्ष होऊन खोल जखम झाली. पायरीचा दगड कपाळात घुसल्यानं लाल रक्ताची चिळकांडी उडाली. तापलेल्या वाळूत पडलेल्या मासोळीसारखी तिच्या जीवाची तडफड व्हायला लागली. घरातले सगळे धावत आले. ती जखमी होऊन तडफडत असताना अनुराधा घाबरून गेल्या. त्यांनी तिचं डोकं उचललं, आपल्या मांडीवर ठेवलं आणि त्या सुलभा सुलभा करत तिला आर्त हाका मारायला लागल्या. त्यांच्या आवाजानं सुलभानं मिटलेले डोळे पुन्हा उघडले आणि कष्टानं अडखळत म्हणाली, अनंता, हा वाडा जाळणारे, वाड्याला वाचवा. सुलभानं डोळे मिटून घेतले. ते पुन्हा उघडलेच नाहीत. भारतीनं लगबगीनं तिच्या तोंडाला पाण्याचा तांब्या लावला. तिच्या घशात माणी उतरेना. तिची मान अनुराधाच्या मांडीवर कलंडली होती. अनुराधाला हुंदका आवरेना. त्या दुःखानं हुंदका देत म्हणाल्या, सुलभा सुलभा, तू मला फसवलंस मला तू. माझ्या आधी तू त्यांच्याजवळ गेलीस. सुलभाच्या अपघाती जाण्यानं अख्खा वाडा शोकसागरात बुडून गेला होता. तिचं रक्तानं माखलेलं शरीर निष्प्राण होऊन पडलं होतं. जखमेतून भळाभळा रक्त अजूनसुद्धा वाहतच होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात रामचंद्र नलावडे लिखित, दिलीप राज प्रकाशन प्रकाशित खोत ही कादंबरी. आज ही कादंबरी इथेच संपली. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तमोत्तम कादंबरीसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर लवकरच. तोपर्यंत नमस्कार.